माझ्याकडे बूट नाहीत तरी मी बॉलिंग टाकणार, असं 11 वर्षाचा ब्लेसिंग मुझराबानी झिम्बाब्वेचा हा आपल्या मित्राला म्हणाला. अत्यंत गरीब घरातला हा होता आणि त्या दिवशी काहीतरी एक सिलेक्शनची ट्रायल चालू होती हरारे स्पोर्ट्स क्लबला, तर तो तिथे आला आणि त्याने पाहिलं की बाकीची सगळी मुलं गाडीतनं उतरतायत, बूट आहेत, इक्विपमेंट आहे, पण ह्याच्याकडे काहीही नव्हतं आणि त्याला खूप वाईट वाटलं. बॉलिंगही त्यांनी बरीच टाकली, पण त्यांनी एक ध्यानात घेतलं की ही जी अपॉर्च्युनिटी आहे ना मला मिळाली, ती मिळाली आणि पुढच्या आयुष्यात मला जी अपॉर्च्युनिटी मिळेल त्याच्यात मी 200% देईन, कारण मला परत अनवाणी अवस्थेत बॉलिंग टाकायची नाही. त्यामुळे हे बूट नसणं त्याला खूप झोंबलं आणि ते आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाच्या मॅच अगेन्स्ट. त्यांनी ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे बूट काढून त्यांना तंबूत पाठवलं. एक गोष्ट मी पाहिली आहे, ही जी गरीब घरातली मुलं असतात ना, त्यांच्यामध्ये आग खूप असते. ते कधीही विसरत नाहीत त्यांच्या आयुष्यात काय झालं आणि दॅट बिकम्स देअर ड्रायव्हिंग फोर्स आणि त्याच्यामुळे त्यांना ती ऊर्जा मिळते चांगलं काम करण्यासाठी. पण त्यांना वेळोवेळी त्यांना नवीन बूट आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण ह्यांना जर का कोणी त्या एजमध्ये सांभाळलं नाही, तर त्यांची ऊर्जा वाया जाते आणि म्हणून मी ट्रायल बॉलसारखे माझे शोज करतो, की जिथे थोडीशी जरी मदत आपण ह्या मुलांमध्ये केली, या मुलींमध्ये केली, तर त्याचा गेम चेंज इतका मोठा होऊ शकतो, की तुमच्याकडे ब्लेसिंगसारखा प्लेयर निर्माण होऊ शकतो किंवा एखादा ग्रेट विद्यार्थी निर्माण होऊ शकतं. कृपया कधीही तुम्ही इकडे-तिकडे जात असाल आणि तुम्ही पाहिलात कुठेतरी प्रॉमिस दिसला तुम्हाला, तर त्या माणसाला, पोराला, पोरीला बूट द्यायला विसरू नका.